नमस्कार. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक योजना म्हणजे तार कुंपण योजना. वन्य आणि पाळीव प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरते. या योजनेचा संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेतीला सुरक्षितता आणि उत्पन्न वाढी यासाठी सरकारकडून थेट 90% अनुदान दिलं जातं. डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी व विकास प्राप्ती योजना, नेमका या योजनेचा उद्देश काय ते पाहूयात. शेतीला सतत जंगली डुक्कर, हरणं, माकड, गाय, शेळ्या यांच्याकडून धोका असतो. या प्राण्यांपासून शेत वाचवण्यासाठी काटेरी तार कुंपण आवश्यक आहे. परंतु खूपशा शेतकऱ्यांना त्यासाठी आर्थिक जे काही अडचणी येतात, यासाठी सरकारने योजना आणली आहे. असून त्याचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान टाळण्यास, शेती उत्पन्न टिकवणं आणि शेतीला मानसिक तणाव कमी कर. तर या योजनेमध्ये पात्रता काय आहेत व अटी काय आहेत ते आपण पाहून घेऊया. सर्वप्रथम अर्जदाराने शेतीचा मालक किंवा अधिकृत बटाईदार असावा. त्याच्यानंतर जमीन अतिक्रमण मुक्त असावी. त्याच्यानंतर संबंधित शेत वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नसावा. लाभासाठी फक्त हंगामासाठीच अर्ज करता येतो. त्यानंतर यासाठी लागणारे जे काही कागदपत्रे आहेत ते पाहूयात. सर्वप्रथम 7/12 आणि 8चा उतारा, यानंतर आधार कार्ड झेरॉक्स, ग्रामपंचायतीच्या जमीन वापराची शिफारस, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचा प्रमाणपत्र, जमिनीचा परिसर व वनक्षेत्र नसल्याचा, त्यानंतर बँक पासबुक झेरॉक्स IFSC कोडसह. यानंतर पाहणार आहोत अर्ज प्रक्रिया कशी कराल. तर अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करायची हे आपण पाहूया. तुमच्या पंचायत समिती कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात अर्ज घ्यावा. विविध नमुन्यात अर्ज भरून कागदपत्रांसह ऑफलाईन स्वरूपात सादर करा. अर्ज सादर केल्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड केली जाणार आहे. निवड झाल्यास अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे. तसेच अर्ज सादर करताना पोचपावती घ्यायला विसरू नका. जे काही तुम्ही अर्ज सादर करणार आहे तर त्याची पोचपावती आहे ती घेण्यास तुम्ही विसरायचं नाही. ती पोचपावती तुम्हाला घ्यावी लागणार आहे. तार कुंपण अनुदान योजना ही शेतकऱ्यांच्या अत्यंत उपयोगी असून विशेषतः जंगली प्राण्यांचा त्रास ज्या भागात अधिक आहे तिथे ती वरदान ठरते. थोडी मेहनत आणि योग्य माहिती घेऊन अर्ज सादर केल्यास शेतकरी 90% अनुदान मिळू शकतात. आपल्या शेताचं संरक्षण करायचं असेल तर ही योजना नक्कीच योग्य पर्याय आहे. अर्ज करताना स्थानिक कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती यांचं मार्गदर्शन अवश्य घेणे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जे काही अर्ज कुठे करायचा व कशा प्रकारे करायचा, कागदपत्र कोणकोणते लागतील याचं संपूर्ण अपडेट तुम्ही जाणून घेतला असेल. तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.